मला मुळी वर्षभरच आणि स्वतः एक कार्यकर्ता म्हणून वावरताना आणि आता विशेषतः 15 ऑगस्टला तर कायम वाटतं की आपला हा भारत देश पारतंत्र्यात कसा गेला याचा प्रत्येक भारतीयाने काळजीपूर्वक अभ्यास करायला पाहिजे। नुसता काळजीपूर्वक अभ्यास नाही, तुम्हाला मला सर्वांना आपला हा प्रचंड मोठा खंडप्राय देश, त्याची त्यावेळी सुद्धा कोट्यवधी असलेली लोकसंख्या आणि प्राचीन अशी इतिहासामध्ये ज्याची पाळंमुळं सर्व दूर सखोल पसरली आहेत, अशा तुमच्या माझ्या या देशाला 5000 मैलावरनं आलेले मुठभर इंग्रज हरवू शकले, नतमस्तक करू शकले आणि तुमच्या माझ्या देशाच्या उरावर 150 वर्ष नाचू शकले, याची आपणा सर्वांना लाज वाटायला पाहिजे। हे शब्द वापरतो मी, शेम, की तुम्हाला मला काळजीपूर्वक अभ्यास करताना की त्यांना जमला कसा हा देश जिंकायला, ते ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला याचा आजही सर्व भारतीयांनी काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे की पुन्हा ही वेळ येता कामा नये। आमचा देश आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पुन्हा पुन्हा का पडतो आणि फार इतिहास तज्ञ त्यासाठी असण्याची गरज नाही, पण गेल्या 1000-1200 वर्षांचा जर इतिहास पाहिला उलट तर या देशावर सतत आक्रमण आहेत आणि आम्ही सतत त्याला बळी, भले लढलो आहोत, भले अशा प्रत्येक वेळी शिवाजी महाराज निर्माण होत गेले म्हणून आज आपण इथे आहोत। अशा प्रत्येक वेळी 1857 ते 1947 ही सशस्त्र क्रांतिकारकांची सुद्धा परंपरा किंवा तितकीच सनदशीर चळवळ, त्यावेळच्या काँग्रेसची स्थापना, मवाळ आणि जहाल गट, पुढे त्याला मिळालेलं महात्मा गांधीजींचं नेतृत्व आणि वैष्णव जनतो तेने कहिये म्हणत ज्यांनी छातीवर वार झेलले, मैदानातून पळ पण काढला नाही पण अहिंसेच्या तत्त्वज्ञानानुसार उलटा हात पण उचलला नाही, अशा सगळ्यांच्या प्रचंड त्यागातून आज आपण इथे आहोत। स्वाभिमानाने जगताना त्यांच्या त्यागाचं मोलही लक्षात ठेवायला पाहिजे, पण असा हा मोठा संघर्ष करावा लागला आणि अरे आमच्या ह्या देशावर मुठभर आलेले इंग्रज 150 वर्ष देशाच्या उरावर नाचू शकले, तर गेला कसा हा देश त्यांच्या ताब्यात आणि त्यांना 150 वर्ष राज्य कसं करता आलं? पुढचं वाक्य बोलण्यात माझ्या मनात फार आनंद नाही, दुःख आहे, असला तर एक दुःख मिश्रित संताप आहे की आम्हाला स्वातंत्र्य मिळून 67, 68, 69 वर्ष होताना महाकष्टाने मिळालेले देशाची एकात्मता राखायला कष्ट पडतात, पण 150 वर्ष इंग्रजांच्या टाचांखाली मात्र आम्ही सुखाने राहिलो। कसे झालो प्रथम गुलाम आणि त्यांना कसं काय राज्य करता आलं? आणि आज तरी आमच्या मनांच्या मधली गुलामी दूर झाल्याचं म्हणता येईल का? तर मी खेदाने बोलतोय स्वातंत्र्य दिनाच्या सुमुहूर्तावर की अजूनही आमच्या मनांच्या मधनं ही गुलामी दूर झाल्याची खात्रीच नाही बाळगतात। कसे गेलो आम्ही, कसे काय हारले गेलो आम्ही? कारण आम्ही आपसात फुटलेलो होतो, आमची भांडणं जातीपातींच्यावर नव्हती, आम्हाला आमचं हे राष्ट्र म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव, आम्हाला आमच्या एकराष्ट्रीयत्वापेक्षा हा माझा शत्रू आहे, माझी खुर्ची टिकवायची आहे, त्याचा गळा काप, त्यासाठी इंग्रजांची मदत घे, त्यासाठी करार कर। आम्हाला फार शाणे वाटलो आम्ही की राजकीय मात करतो आणि तूर्त इंग्रजांचा वापर करून मी माझी सत्ता टिकवीन, त्यांनी केला आपला वापर। वाघाला चूड दाखवून गुहेमध्ये घ्यावं तसा प्रकार झाला आणि 150 वर्ष ते आपल्या उरावर नाचू शकले। एका जहाजावर बसून आलेला गुंड पोरगा म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह, तिकीट नव्हतं काढलेलं, फुकट्या पोरगा होता म्हणून मार खावा लागला त्याला। इथे ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामध्ये सामील होऊन तो एक सैनिक म्हणून होता आणि तिकडे लढा उभा राहिला। आर्काटचा नवाब आधीचा गेला, त्याचे संभाव्य वारसदार 2 चंदा साहेब आणि अली साहेब, एक गेला फ्रेंचांकडे कारण शेजारी पॉंडिचेरीला होते, दुसरा गेला इंग्रजांकडे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी की सत्तेत यायला त्यांची मदत। त्यावेळी जगाच्या राजकारणामध्ये जगावर प्रभुत्व ठेवण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंचांचा जागतिक लढा चालू होता, आम्हाला भान नाही। त्यांना दोघांना वाटलं बरी संधी आहे ही भारताच्या राजकारणात चंचू प्रवेश करायला, म्हणून भारताच्या भूमीवर झाली ज्यांचं नाव आहे कर्नाटक युद्ध किंवा अँग्लो फ्रेंच वॉर्स। जिंकले कोण? अली साहेब किंवा चंदा साहेब नाही, ती तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी स्थिती झाली पुढची 150 वर्ष आपली सगळ्यांची। त्यात सुद्धा सुप्रसिद्ध त्रिचनापल्लीचा वेढा आहे, तो जिंकता येत नव्हता, तर हा साधा सैनिक असलेला रॉबर्ट क्लाइव्ह त्याच्या वरिष्ठांना म्हणाला की मला एक 100 सैनिक द्या, इकडे हा वेढा चालू द्यात, आपण जाऊन त्यांची राजधानीत जिंकू। आधी त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या वरिष्ठांनी पण वेड्यात काढलं, पण एक टॅक्टिक म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून हे करायचं ठरलं। तर क्लाइव्ह
इंग्रज सैनिक घेऊन, त्याचे इंग्रज वेशातले खास असतात ना तसे त्या काळातले, आणि हातात बंदुका, ड्रमच्या तालावर राजधानीत त्यांनी प्रवेश केला. राजधानीचे दरवाजे खुले होते, दोन्ही बाजूंना नागरिक उभे होते, एकानेही दगडसुद्धा एक उचलला नाही. क्लाईव्हनी सुद्धा लिहिलंय की इथेच जर लोकांनी एका वेळी आमच्यावर हात उचलला असता आमच्या 100 जणांचे कधीच तुकडे तुकडे झाले असते. पण त्यांनी जाऊन तो नवाबाचा राजवाडा ताब्यात घेतला, त्यावर युनियन जॅक फडकवला. ही भारतातल्या इंग्रजांचं साम्राज्य सुरू होण्याची कहाणी आहे. बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला, आणि ॲक्च्युली चौथा आणि सरदेशमुखी मराठे वसूल करत होते तिथनं. त्या सिराजुद्दौलाला ईस्ट इंडिया कंपनीने जे द्यायला पाहिजे वर्षाच्या वर्षाला कर रूपाने, ते अनेक वर्ष थकलं होतं. म्हणून सिराजुद्दौलाने नोटीस दिली. ते घडलेली प्लासीची लढाई आहे. आणि काय आहे प्लासीची लढाई म्हणजे 1757, तर ती न लढाई आहे, झालीच नाही आहे लढाई. कारण लढाईच्या दिवशी सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर ईस्ट इंडिया कंपनीला येऊनच मिळाला. का मिळाला? त्या काळातले 8 लाख रुपयाची लाच ईस्ट इंडिया कंपनीने दिली त्याच्या सिराजुद्दौलाच्या सेनापतीला, आणि त्याला सांगितलं की तू जर ती बाजू सोडून आमच्या बाजूला येऊन मिळालास, बंगालचा नवाब तुलाच करतो. झालं बस. त्याला वाटलं काय, मला काय कॅबिनेटची पोस्ट मिळते, महामंडळाचं अध्यक्षपद मिळतंय, जाऊ द्यात, सोडून द्या. त्यांनी ते पैसे पण खाल्ले, लढाई झालीच नाही, आणि बंगालवर ईस्ट इंडिया कंपनीचं प्रत्यक्षातलं राज्य आलं. बरं, हे 8 लाख रुपयेसुद्धा ईस्ट इंडिया कंपनीला 2 व्यापारी आहेत, जगत सेठ आणि उमी चंद, या व्यापाऱ्यांनी कर्ज रूपाने दिले होते. कारण त्यांना वाटलं की ईस्ट इंडिया कंपनीचं प्रभुत्व आलं तर आमचा व्यापार जास्ती चांगला चालेल. क्लाईव्हनी हे पैसे घेऊन सिराजुद्दौलावर मात केली, बंगालवर प्रभुत्व स्थापन केलं. त्या मीर जाफर त्यांना जेव्हा वाटायला लागलं मला खरी सत्ता हवी आहे, त्यातनं पुढची बक्सारची लढाई उद्भवलेली आहे, आणि मग तर मुघल सम्राटांनी ईस्ट इंडिया कंपनीलाच बंगालचा सुभेदार म्हणून नेमलं. जगत सेठ आणि उमीचंद मागे लागले, आमचे 8 लाख रुपये परत दे. त्या दोघांचे मर्डर झाले. आम्ही काही शिकणार आहोत का इतिहासातून? आपसातली फाटाफूट, सत्तेचा संघर्ष, त्या सत्तेच्या संघर्षाला कसलाही नैतिक आशय नाही. मला फक्त माझी खुर्ची, त्याला मी वाघाला चूड दाखवून तो वाघ तुलाच खाणार आहे रे बाबा, हे नाही कळणे. जातीपातींचे लढे आपल्याला मित्र, ज्याचा सर्वांना सार्थ अभिमान असायला पाहिजे अशी गोष्ट आहे, ज्याचं इतिहासातलं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. तो एका जातीपातीचा नाही आहे. मी मराठ्यांच्या इतिहासाची एक सोपी एकावळीची व्याख्या सांगतोय तुम्हाला. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र भारतासाठी लढतो, त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास. पण ते मराठ्यांचं राज्य का बुडलं? जोपर्यंत मराठ्यांचं प्रभुत्व होतं तोवर आपल्याला भारत ताब्यात घेता येणार नाही, हे मराठ्यांना पण माहिती होतं, इंग्रजांना पण माहिती होतं. त्यांनी आपल्यातल्या जातीपातींच्या फाटाफुटीचा फायदा करून घेतला, फाटाफूट घडवली, एकमेकाविरुद्ध लढवलं, आणि इंग्रजांशी वेगवेगळे लढले, कोणी लढलेच नाहीत. आपल्या उरावर 150 वर्षाची गुलामी लादली गेली. असे पारतंत्र्यात गेल्यावर जो संघर्ष उभा करावा लागला, वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे बघणाऱ्यांनी विचार केला की पुन्हा स्वातंत्र्य कसं मिळवता येईल. एकीकडे मुळात पारतंत्र्यात का गेलो, आणि आता स्वातंत्र्य मिळवल्यावर त्याचं मोल समजलं पाहिजे, हे चिंतन करणाऱ्यांमधून जन्माला आली समाज सुधारणांची चळवळ, भव्य दिव्य अशी. काय काय माणसं होऊन गेली की ज्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापुढे अंगावर सरसरून काटा येतो. टिळक आगरकरांनी प्रतिज्ञा घेतली, सरकारी नोकरीत जाणार नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी शाळा मुलींसाठीची काढताना शिव्या शाप झेलले, लोक अंगावर थुंकले, मागे माणसं लावून दिली. सावित्रीबाई रस्त्याने चालायच्या तर तेव्हा आज आपण बसतो स्वतंत्र देशात सुद्धा, स्त्री पुरुष म्हणून सुद्धा. स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे नुसते सशस्त्र क्रांतिकारक किंवा सनदशीर मार्ग अथवा सत्याग्रही नाही आहेत. ज्यांनी मुळात आपण का गेलो बाबा पारतंत्र्यात, तर ज्यांना हे समजलं, ब्राह्मो समाजाची स्थापना करणाऱ्या राजा राममोहन रायांपासून आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना आद्य प्रबोधनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून महात्मा फुले, शाहू महाराज आणि त्याचे अग्रणी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, ही आमच्या सामाजिक समस्या लक्षात घेऊन होणारी प्रचंड मोठी चळवळ. की मुळात पारतंत्र्यात का गेलो आम्ही? कारण आम्ही जातीपातीत वाटलेलो, आम्ही देश म्हणून एकत्र येत नाही, आणि आम्हाला या देशाचा कोणीतरी शत्रूपेक्षा
दुसरी कोणती तरी जात, दुसरी कोणती तरी भाषा, दुसरा कोणता तरी प्रदेश शत्रू वाटतो, त्याचा आमचा खरा शत्रू फायदा करून घेतो. म्हणजे शत्रू कोणाला म्हणायचं हे आयडेंटिफिकेशनच चुकतंय. तर पारतंत्र्यात का गेलो आणि पुन्हा स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर मोल का? त्याचं जर मोल कळायचं असेल तर समाज सुधारणा चळवळ पाहिजे. एकीकडे ती समाज सुधारणा चळवळ आणि मग 1857 पासून सुभाषबाबूंपर्यंतची असलेली एक भव्य दैदिप्यमान, ज्यांनी प्राणांचं पण अर्पण केलं, अशी सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ आणि क्रमाक्रमाने ज्या सनदशीर चळवळीला आकार येत गेला, या सगळ्यांचे आपण कृतज्ञ आहोत. रोज बसताना उठताना लक्षात ठेवायला पाहिजे की आज इथे आपण एका स्वतंत्र सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून आपण वावरतो, कारण त्याच्या पाठीचा एवढा भव्य असा प्रचंड त्याग आणि तपस्येचा आपल्यापाशी वारसा आहे मोठा. टिळक आणि आगरकर एकमेकांचे मित्र. डेक्कन कॉलेजच्या मागे टेकडीवर जाऊन फिरायला जाताना प्रतिज्ञा काय घेतल्या तर इंग्रजांच्या सेवेत जाणार नाही, वैयक्तिक आयुष्य गरिबीचं ठेवू पण देशाचा संसार करू, अशी प्रतिज्ञा. पुढे त्या दोनही महान व्यक्तींच्या वाटा जरूर वेगळ्या झाल्या पण ध्येय समान होती. देशाचं स्वातंत्र्य ही ध्येय समान होती. ती करताना जेव्हा या तरुणांनी प्रतिज्ञा घेतली आणि शिक्षणाची स्थापना केली, राष्ट्रीय शिक्षण, केसरी वृत्तपत्र काढलं, त्या माध्यमातून कामाला सुरुवात, तर लोक वेडे म्हणायचे, कारण देश सुस्त पडला होता. तुझं बघ, तुझ्या पोटापाण्याचं बघ, एवढंच कळणारे बसलेले होते. तर लोक भोवतीचे म्हणायचे वेडे ते घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजतात, त्यांना नाही स्वतःचं काही करतायत, हे निघाले देशाचं काहीतरी स्वातंत्र्य समाज सुधारणा चळवळ वगैरे करायला. तर लोकमान्य टिळकांनी एक संपादक लिहिलं आहे, त्याच्यात टिळक म्हणतात की आम्हाला काही लोक वेडे म्हणतात. मी लोकांना सांगू इच्छितो, आम्ही लोकांना सांगू इच्छितो की हो आम्ही आहोतच वेडे, पण लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात, म्हणूनच देशाचं चालतं. आणि अशा वेड्यांच्या फौजाच्या फौजा निघाल्या. मेरा रंग दे बसंती चोला हे भगतसिंग म्हणतो की देशासाठी प्राणार्पण करू. वासुदेव बळवंत फडके, चाफेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदिराम बसू, प्रफुल्लचंद्र चाकी. काही काळापूर्वी आणि मला अनेकदा संधी मिळते अंदमानला जाण्याची, अंगावर काटा येतो सरसरून. काय माणसं होऊन गेली की कळून सवरून मृत्यूच्या मुखात जात आहेत. त्यांना माहिती आहे की इथे कीर्ती, प्रसिद्धी, पैसा काही नाही, अनाम. कुसुमाग्रजांच्या कवितेत म्हणल्यासारखं, एकच तारा समोर आणि पायतळी अंगार. आणि तो क्रांतिकारक मातृभूमीपाशी मागणी काय करतोय, फक्त देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार. आई वेड्यांना आधार ही कुसुमाग्रजांच्या विशाखामध्ये 42च्या चळवळीच्या काळात गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अरे अशी माणसं झाली म्हणून इथे बसलो होतो आपण. आणि आम्ही जर विसरलो हे स्वातंत्र्याचं मोल काय आहे, तर ते टिकवणे आणि अशा स्वातंत्र्यात सार्वभौम देशाचे आम्ही कसे आपली मग आपण मला काळजी वाटत राहते की आम्हाला ते स्वातंत्र्याचं मोल अजून तरी कळलेलं आहे का. सनदशीर चळवळ पुढे आकाराला आली. तिच्यामध्ये मवाळ आणि जहाल. आज नुसती पाठ्यपुस्तकं पाहायला गेली तर आपण हे वाचतो, 1885 काँग्रेसची स्थापना, मवाळ गट होता. त्यांचा पण प्रचंड असलेला त्याग तो दादाभाई नौरोजींपासून गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत. आणि पुढे त्याचा मेळ घालून गांधीजींनी ज्या तऱ्हेने स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. आज आपण बसलो आहोत ते कोणाही एका विशिष्ट चळवळ किंवा विचारधारा अशांच्यामुळे नाही, याचं भान स्वतः गांधीजींना पण होतं. रस्तेसुद्धा वेगळे असतील, पण गांधीजींच्या मनात सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलही नितांत आदर. आणि देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते कोणा एकट्या विशिष्ट पक्ष किंवा लोकांचं नाही, स्वतः गांधीजी सांगत असत माझं नाही, हा जगन्नाथाचा रथ सगळ्यांनी ओढला तेव्हा आपल्याला मिळालं. मग आपल्याला काम आहे की त्यांचं कृतज्ञ राहत आपल्याला आजच्या काळामध्ये आपण काय काम करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जर फक्त स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गाणी लावली, केवळ त्या एका दिवशी कुठेतरी ए मेरे वतन के लोगो म्हणत भारावून गेलो आणि पुन्हा घरी जाऊन प्रेशर कुकरच्या पहिल्या शिट्टीबरोबर आपण गेलो विसरून, तर ह्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि मध्ये मध्ये जे साजरं करू, मी तर जरा कडक शब्द वापरणार आहे की मग ते ढोंग आहे नुसतं. पण जर 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं आपण मनात ठेवलं की संकल्प दृढ करायला आहे पुन्हा, की हा नवा भारत हा आता लोकशाही, राज्यघटना, समता, विज्ञाननिष्ठा आणि सगळ्याच्या वर असलेली राष्ट्रीय एकात्मता, की या 127 कोटीच्या देशाकडे तर कोणी वाकड्या नजरेने बघणं तुम्ही सोडाच. माझ्या परीने मी या देशाला खारीचा वाटा उचलला. मला म्हणायचं स्वातंत्र्य देण्याचा आपला संकल्प पाहिजे
की हा देश घडवण्यामध्ये माझ्या परीने मी खारीचा वाटा उचलीन. तो खारीचा वाटा कसा उचलायचा याचा शब्दात सांगायला इतका साधा सोपा उपाय आहे. 1947 मध्ये सुद्धा ज्या वेळेला पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोर घुसवले ते आपल्या लक्षात कसं आलं? ते कोणीतरी पदावर खूप मोठा माणूस बसला होता, त्यांनी निर्णय घेतला असं झालं का? अरे ते घुसखोर आलेले होते, त्यांच्यासमोर काश्मीरमधला 13-14 वर्षाचा शेरवानी नावाचा मुलगा होता, धर्म काढायचा तर तो धर्मानी पण तो मुस्लिमच होता. आलेले घुसखोर त्याला सांगत होते की तुझा धर्म एक माझा धर्म एक, तू तिकडे त्या दुसऱ्या धर्माचे म्हणजे ते काफिर त्यांना दुराव्याने बोलत होते, तू त्यांना सांगू नको. त्या मुलांनी मान डोलवली आणि ते नजरेआड झाल्यानंतर तो पळत पळत आला. ते त्यांनी पहिलं सांगितलं म्हणून आपल्याला जाग पण आली. 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेली घुसखोरी ती लक्षात कशी आली? त्या द्रास गावामधला एक साधा मेंढपाळ मुलगा धर्माने मुस्लिमच होता, पण त्याला लक्षात आलं. ते घुसखोर त्याच्याशी बोलले, यांनी पण त्यांच्यासमोर नुसती मान डोलावली, पण ते दिसेना असे झाल्यावर पळत पहिला आला द्रासला. आपल्या भारतीय लष्कराचं जिथे कॅन्टोन्मेंट आहे त्यांनी येऊन सांगितलं. दिल्लीमध्ये काही काळापूर्वी एक अत्यंत दुःखद प्रकार घडला होता. कुठल्या तरी राजकीय पक्षाची एक महिला कार्यकर्ता, तिला निवडणुकीचं तिकीट हवं होतं. पक्षाच्या अध्यक्षाशी तिचे जरा नको ते संबंध होते. तिने त्याला सांगितलं मला तू तिकीट दिलंस तर मी गप्प बसते, नाही तर तुझ्या घरात तुझ्या पत्नीला सांगते. या महिलेचा मर्डर झाला. तो बाहेर कसा आला? तर ज्या रात्री तो मर्डर झाला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जात होती त्या रात्री दिल्ली पोलिसचा एक कॉन्स्टेबल त्याच्या ड्युटीवर होता. त्यांनी त्याचं काम नीट केलं म्हणून हे बाहेर आलं. आपण सगळे आपापलं काम आपापल्या ठिकाणी नीट करणारे झालो तर त्याच्या बेरजेमधून उद्याचा हा महान भारत, की ज्याचा GDPचा ग्रोथ रेट पण जगात नंबर 1चा, ज्याचे रस्ते उत्तम, इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम, शिक्षण उत्तम, कर्तव्यदक्ष माणसांच्या मधून राष्ट्र घडत असतं. आणि आपल्या ह्या संस्कृतीचा आणि दुनियेतल्या सगळ्या धर्मांचा सुद्धा मिळून मूळ एक साधा धडा आहे, तुझं कर्तव्य नीट कर. आपण सगळे असं आपलं कर्तव्य नीट करणारे झालो तर उद्याचा भारत देश मोठा होणार. मला खरंच प्रश्न पडतो की आमच्या स्वातंत्र्याचं मोल आम्हाला आहे का? जर मोल मानायचं असेल तर मी आज तुमचा निरोप घेताना सांगायला सगळ्यात सोपा पण करायला सगळ्यात अवघड, पण तोच खरा मूळचा उपाय आहे तेवढं सांगतो. आणि माझं गांधीजींचं अत्यंत लाडकं वाक्य आहे, माझं वाक्य गांधीजींचं माझं अत्यंत लाडकं आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट. जो बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो आधी स्वतः होऊन दाखवा. आम्हाला आमच्या देशामधनं जातीपाती भ्रष्टाचार करायचा आहे का दूर? आधी तुझ्यातून दूर कर. आधी तुझ्या कातडीच्या खाली नाही ना कुठे जातीपाती, आणि तू कुठे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारात सामील नाहीस ना हे तू कर. पण मला वाटत राहतं की आम्ही जाऊ तिथे जर पचापचा थुंकणार असलो, ते शारीरिक पण थुंकणं आहे आणि मानसिक बौद्धिक पण थुंकणं आहे. आम्ही आमचं कर्तव्य नीट करणार नसलो, आम्ही सिग्नल पाळणार नसलो, आम्ही टॅक्सेस वेळेत भरणार नसलो, आम्ही मतदानाच्या दिवशी मतदान नीट आणि निपक्षपातीपणाने करणार नसलो तर देशाचं भवितव्य कोण बदलणार आहे? ब्रह्मदेवाचा बाप तरी बदलणार आहे का? मित्रहो, स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देताना मी तुम्हाला स्पष्टपणे हे सांगतोय की तुमचा माझा हा 127 कोटीचा भारत देश उद्याचा एक असामान्य जो मुळात आहे व्हायचा असेल तर त्याचं शब्दात सांगायला पण करायला अवघड गोष्ट आहे की नो मॅटर व्हॉट मी माझं कर्तव्य नीट करणार आहे. मी माझ्या या सिद्धांतालाच नाव ठेवलं आहे अ फ्यू गुड मेन थिअरी, की देशाचं भवितव्य कोण घडवतात? जी अशी थोडी माणसं की जी म्हणतात नो मॅटर व्हॉट माझं कर्तव्य मी नीट करणार आहे. असं आपण सगळे आपलं कर्तव्य नीट करणारे नागरिक होऊयात अशी सगळ्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.